हॅलो नमस्कार. बरोबर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आजूबाजूचा जर तुम्ही परिसर पाहिलात तर वरती आकाशात उंच असे काळे ढग पसरलेले आहेत. कोकणाचं वातावरण आहे आणि आम्ही निघालेलो आहोत त्या आमच्या सड्यावरती. आमच्या बरोबर कोण आहे चला बघूया. सचिन, सारा, जीवक, इकडे आहे आपला छोटा प्रियांश, गौरवी, नितेश आणि सर्वांना माहीत असलेली मानसी. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर. मे महिन्याची वेळ आहे आणि वातावरण जर पाहिलं तर पावसाचं आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस जो तो सक्रिय झालेला आहे कोकणामध्ये. आम्ही थोडं उशिरा आलो गावाला आणि उशिरा आल्यामुळे जे काही आंबे फणस आहेत ते आता संपलेले आहेत, परंतु एकंदरीत कोकणाचं जे वातावरण आहे ते अनुभवण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या रानामध्ये. गोटणीचा परिसर आहे, आमच्या सड्यावरचा परिसर आहे, तो पाहण्यासाठी आपण तिथे काही झाडं लावलेली आहेत त्यांचा देखील आढावा घेणार आहोत. आणि एकंदरीत आपला जो सड्यावरचा परिसर आहे तो पावसामध्ये कसा दिसतो हे सर्व लहान मुलांना पहिल्यांदा आम्ही दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो गावाकडचा असणार आहे. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडलाय त्यामुळे नळाला पाणी जे आहे ते 24 तास आता आहे. हे आपल्या काकांचं घर आहे. काम अद्याप बाकी आहे, याचं प्लास्टर वगैरे बाकी आहे आणि थोडीशी फिनिशिंग जी आहे ती बाकी आहे. पुढच्या एका आठवड्यात हे काम पूर्ण होणार आहे. हे आपलं घर आहे. उम्याचं घर आहे आता. गावाकडचं वातावरण बघा, मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे. पूर्ण वाडी जी आहे ती शांत आहे. खाली जर माती पाहिली तुम्ही तर माती पूर्णपणे ओळी झालेली आहे पावसाने. 2 दिवस भरपूर पाऊस पडला. हे आपलं बुद्ध विहार आहे, कुशीनारा बुद्ध विहार. आणि आपल्याबरोबर आता इकडे रोशन देखील आलेला आहे. रोशन देखील आपल्याला गाईड करायला येतोय सड्यावरती. पावसाचे दिवस आहेत, आपल्याबरोबर लहान मुलं देखील आहेत, त्यामुळे आपल्याबरोबर जेंट्स हवेत अनुभवी. रोशनला आवाज दिला, रोशन येतोय. मे महिन्यामध्ये नुकतीच आपल्या विहारामध्ये जयंती झालेली आहे आणि इथून आपल्या वाडीचा व्ह्यू बघा. मस्तपैकी काळाभोर जे आहे ते वातावरण झालेलं आहे पावसामुळे. आणि त्या पावसात आपण आता निघालेलो आहोत त्या आपल्या सड्यावरती. हां, आपल्या विहाराच्या बरोबर समोर आळूचं झाड आहे. हे आपल्या तात्यांचं घर आहे, मनोज आणि महेशचं. त्याच्याबरोबर वरती हे आळूचं खूप जुनं झाड आहे. आम्ही लहानापासून या आळू खातोय. आणि आता पाऊस पडलेला आहे, खाली आलू बघा किती पडलेले आहेत ते. हे बघा आळूचं झाड. फळ बघा कसं असतंय. ह्याला आम्ही आमच्या दापोली मंडळगडमध्ये आळू म्हणतो. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. मस्त आहे ना, एक नंबर, सुंदर. खराब नाही, चांगलं दिलेलं मागे मध्ये त्याने आणून. अद्याप देखील झाडावरती खूप सारे कच्चे आळू आहेत, पिकायचे बाकी आहेत. जसं जसं वातावरण पुढे जाईल पावसाचं तसे तसे आळू जे आहेत ते पिकणार आहेत आणि जे गावी लोक आहेत त्यांना खायला भेटणार आहेत. हापी मंडळी बघा तुटून पडलेले आहे सर्व आळूवरती. वर्षांनी एकदाच भेटतो आळू खायला आणि त्यामुळे हे आळूवरती तुटून पडलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. ए चला रे, पाऊस पडतोय, चला पाऊस पडायला सुरुवात होईल. पावसाचे दिवस आहेत. वरती बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. आपल्याला जायचं आहे आणि पुन्हा घरी यायचं आहे कारण आपल्याबरोबर सर्व लहान मुलं आहेत. चल
बाबू काठी घेतली हातामध्ये. चला चला चला, टायगरला मारायचं आहे ना. प्रियांश आलेला आहे तिकडे टायगरला मारायला हातामध्ये काठी घेऊन. चल चल चल, कोणा हात नाही पकडायचा. हे बघा सायाचं झाड आहे. याचं पान जे असतं, हे बघा हे सायाचं झाड आहे. याचं पान जे असतं ते खरखरीत असतं. कोंबडी जेव्हा कुत्र्यावरती बसते, तिचे आपण अंडी लावतो, त्यावेळेस या पानांचा उपयोग करतात. याला सागाचं झाड देखील म्हणतात. आणि जंगल बघा, चारी साईडनी पूर्ण हिरवगार जंगल झालेलं आहे. कारण पाऊस जो आहे तो पहिल्या आठवड्यापासून कोकणात पडलेला आहे. खाली गवत देखील बघा छोटं छोटं आलेलं आहे. आणि तुम्ही अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले असेल आपले कोकणाचे गावाकडचे, तर सर्वीकडे उजाड रान होतं. कारण गवत जे ते सुकलेलं होतं आणि गरमीमुळे जे आहे ते वातावरण एवढं हिरवगार नव्हतं. कंपेअर केलं तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. पिकलेले आहेत का करवंद? छान आहेत, गोड आहेत. छान आहेत, छान आहेत, गोड आहेत. अरे हे बघा काही अजून करवंदाचे बाकी आहे झाडांवरती. त्यावरती सर्व घसरलेले तिकडे आपले चिल्लर पार्टी असते. पाखरांचा आवाज येतो दीदी. प्रियांश सांगतोय पाखरांचा आवाज येतो दीदी. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे तिकडे. सर्व जे पक्षी आहेत ते ओरडत आहेत. आणि प्रियांश जो आहे तो तिकडे आपल्याला सांगतोय की कोण ओरडतंय. पक्ष्यांचे आवाज जे आहेत ते लहान मुलंही पहिल्यांदा ऐकतात गावाकडचे. मुंबईला फक्त आपण कावळा बोला, कबूतर बोला किंवा पोपट हे 3-4 पक्षीच पाहतो, त्यांचा आवाज ऐकतो. पण गावाकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत. आणि त्यांचे आवाज जे आहेत ती लहान मुलं जी आहेत ती पहिल्यांदा या ठिकाणी ऐकत आहेत. त्यामुळे मुलांना मे महिन्यात असू द्या किंवा इतर वेळी असू द्या, आपल्या गावाकडे नक्कीच घेऊन गेलं पाहिजे. त्यांना कोकणाचा जो अनुभव आहे तो त्यांनी घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांना देखील नवीन काही गोष्टी ज्या आहेत त्या गावाकडच्या लहान वयापासून शिकायला भेटतील. हे आंबट आहेत का? टाटा कर. मित्रांनो, आपण सड्यावरती पोहोचलेलो आहोत. लेफ्ट साईडला जर पाहिलं तर इथे आपले बंधू आहेत विनोद अहिरे, त्यांचा हा गोठा आहे. आतमध्ये गुरं देखील आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. आणि पाठीमागे बघा हा सर्व सपाट असा हा आपला सड्यावरचा परिसर आहे. आपण खालून आलो आहे ॲक्च्युली रस्त्याच्या मार्गाने, त्यामुळे आपण सध्या खालच्या दिशेला उभे आहोत. नेहमी आपण चालत वरच्या दिशेने येतो, निलेच्या कंपाऊंडच्या वरच्या दिशेने. आणि आता आपण वाड्याजवळ पोहोचलेलो आहोत. इथे सारा देखील आहे. सारा पहिल्यांदा आलेली आहे कोकणामध्ये. तर आपल्याला कसं वाटतंय कोकण? छान वाटतंय. छान वाटतंय. मध्ये कसं वाटतंय सर्व वातावरण गावचं? पाऊस पडलेला आहे. आणि साराचे पप्पा आहेत, आमचे बंधू इकडे आहेत. सचिन देखील खूप वर्षानंतर आलेला आहे. लहानपणी यायचा गावी आणि आता किती वर्षांनी तू आलाय? 10-12 वर्षानंतर आलेला आहे. काही चेंजेस वाटते का? खूप चेंजेस वाटते. त्याला काही आठवत देखील नसेल आता, परंतु तो देखील एन्जॉय करतोय. हे जे पावसाचं वातावरण आहे, एकंदरीत सर्व हिरवगार झालेली आहे जमीन त्याचा. चला तिथे गोठा आहे, गोठ्यामध्ये जाऊया आणि गुरं आहेत की नाही ते देखील बघूया. आता पावसामध्ये इकडे वरतीच बांधतो. टोपी वरती नका. हां, गोठ्याचा दरवाजा जो आहे तो आता उघडलेला आहे रोशनने. आणि आतमध्ये काय काय आहे ते देखील बघूया. चला आंब्याचं पिल्लू बघायला या. वासरू त्याला म्हणतो आपण. आणि ही छोटंसं वासरू आहे प्रियांश एवढा आमच्या. काय नाही करत बाबू तुला. फोटो घ्यायचा छान सुंदर असा. छोटा आहे ना एकदम, जस्ट आहे वाटतं. न्यू बॉर्न बेबी प्रियांश आहे काय? हॅलो बोल. असं मारायचं नाही, घाबरतं आपल्याला ते. हां
ए घे रे इथे खा खा बोल खा खा तोड ना. खा खा नको तिथं पोट भरले नको बाबू त्याने खाल्लं असेल राहू दे सोड. तर हे गोट्याचा असं आतून दे सर. हा होता आपल्या विनोद आर्यांचा गोठा. त्याच्यामध्ये बाकीची गुरं देखील आहे ती त्यांनी सोडलेली आहे सध्या चरायला. पण छोटं न्यू बॉर्न जे आपलं वासरू आहे ते इथे आपल्याला बघायला भेटलं. छान अनुभव होता हा प्रियांश, सारा आणि जीवकला पाहण्यासाठी. मित्रांनो आपण सड्यावरचा परिसर आता सोडलेला आहे आणि आता आपण चाललेलो होतो आपल्या गोठणीवरती, ज्याला आपण गणेश कोण असं देखील म्हणतो. मुलांनी चांगला अनुभव घेतला. तिथे आळू देखील खाल्ले, त्यानंतर करवंद. आणि तुम्ही सड्यावरती पाहिलात आपण आपला विनोदादा आहे त्यांचा गोठा आहे. त्याच्यामध्ये छोटंसं वासरू आहे, त्याचं अद्याप नाव ठेवलेलं नाही, ते देखील मुलांनी पाहिलेलं आहे. आणि आता पुढचा अनुभव आपण घेणार आहोत. गोठणीवरती नदी आहे, तिकडे देखील वातावरण सुंदर असेल. ते कसं आहे ते देखील बघूया चला. चला रे या लवकर, पाऊस पडायला लागलाय. चलो फास्ट बच्चे लोक. पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस आता टिंबल्याला लागलेला आहे, त्यामुळे आपल्याला लवकर गोठणीवरती पोचावं लागेल. आम्ही कुठे होतो आपला होतो सगळे पाऊस आलेत म्हणून इथे थांबलेत. आम्ही इथे आडोशाला लपलोय. पाऊस वरून टिंबालतोय जोरात, म्हणून जोरात नाही आला म्हणजे झालं. झाडाखाली आसरा घेतलाय आम्ही. गेला काय बघा गेला गेलाय. हा मित्रांनो आपल्या गोठणीवरचा परिसर आहे बघा. ही आपली नदी आहे, ती वरून वाहत येते आणि ही जी नदी आहे ती खाली आपल्या मांदुरीला भेटते. पाऊस बघा खूप पडलेला 2 दिवसापूर्वी पाऊस, त्यामुळे नदीला पाणी जे आहे ते वाढलेलं आहे. तिथून आता आपण वरती जाऊया, जिथे आपण झाडं लावलेत तिथे मेन नदीचा प्रवाह आहे. तिकडे देखील किती पाणी आहे ते देखील बघूया चला. ही मित्रांनो आपल्या गोठणीवरची नदी आहे बघा. हिला देखील पाणी आहे आणि जंगल बघा किती वाढलेलं आहे. पुन्हा पाऊस जो आहे तो उठलेल्यावरती काळभर झालेला आहे सर्व आकाश. आणि ही सर्व मंडळी जी आहे ती माझ्या मागे होती, हळूहळू चालत होती, पोचलेली आहे आता गोठणीवरती. पुन्हा अंधार केला रे पावसाने. चलो पानी पियेंगे. आणि मित्रांनो ह्या गोठणीवरती आठवण अशी आहे की इथे पहिले जे आपले आजोबा पंजोबा होते, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये खूप सारे गुरं होत्या, बकऱ्या होत्या, त्यावेळेस ते चरायला ह्या भागामध्ये आणायचे. आणि त्यानंतर गुरं वगैरे जे आहे ते पाणी प्यायला ह्या नदीवरती यायचे. गुराखी जे होते ते आपले जेवण म्हणजे डबा जो घेऊन यायचं ते ह्या ठिकाणी ह्या झाडाखाली खायचे. आणि बरोबर इथे समोर जर पाहिलं तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पुढे नको जाऊ, पाणी इथे जेवण केल्यानंतर ही जी मंडळी जी होती आपली आजोबा पंजोबा किंवा आजी वगैरे तर या ठिकाणी पाणी प्यायची. इकडे बघा मित्रांनो, ही 2 वर्षापूर्वी आपण काजूची झाडं लावली होती. खूप मोठं झाडे झालेले आहेत, पण त्याच्या आजूबाजूला जे आहेत ते खूप सारं जंगल झालेलं आहे. आपल्याला आजूबाजूची सर्व जी झाडं आहेत ती साफ करावी लागतील. तिकडे देखील कलमाचं आहे आणि त्या पट्ट्यात देखील आपण झाडं लावलेली आहेत, ती आपण बघणारच आहोत. तर आता आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा ही सर्व झाडे वगैरे मारायचा आजूबाजूचा. नंतर काही सुट्टी वगैरे घेऊन यायला पाहिजे पावसाच्या आधी आणि सर्व आजूबाजूची झाडं जी आहेत ती साफ करायला पाहिजे. ही बघा ही 2 वर्षापूर्वीची आहे. तिथे मी गेल्या वर्षी देखील लावलेली काही झाडं आहेत, ती देखील बघूया चला. पायवाड बघा बंद झालेली आहे. इकडे रहदारी कमी झालेली आहे गुरांची आणि माणसांची, त्यामुळे तर वरती येऊया. ये जगलं. आणि इथे बघा निसर्ग बघा, आपल्याला काय काय गोष्टी दाखवतो. सुंदर असं आहे, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ते नक्की आवडेल. पुढे ये बाळा, हात लावायचा नाही, फक्त निसर्गाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आणि हे बघा चिमणीचं घरटं पडेल ते, म्हणून आम्ही त्याला जवळ जाऊन हात लावत नाही आहोत. त्याच्यात अंडी पण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला अंडी देखील पाहायला भेटतायत. असा हा निसर्ग आहे, त्याच्यामुळे तुम्ही फिरलात तर अशा गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात, अनुभवायला भेटतात. इथे वरच्या साईडला देखील आपण काजूचं झाड लावलेलं आहे, त्याची देखील वाढ झालेली आहे सुंदर अशी. ह्याला देखील खत आणि मातीची गरज आहे. तिथे वरती देखील एक झाड आहे, ते पण जगलेलं आहे. अशी आपण कलमाची आणि काजूची झाडं लावलेली आहे.
त्यातले एक दोन आपण जर पाहिल्यात तर ते मेलेले आहेत, बाकीचे सर्व जिवंत आहेत. बाजूची सर्व जे झाडं आहेत वाढलेली ती आपल्याला काढावी लागतील. थोडीशी जागा करावी लागेल सूर्यप्रकाशासाठी, त्यांना खतपाणी घालावं लागेल. त्यानंतर ह्या झाडांची वाढ जी आहे ती झपाट्याने होईल आणि पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये ही झाडं जी आहेत ती बाजायला सुरुवात होईल. आता आपण पुन्हा नदीवरती जाऊया. तिथे छोटी मंडळी गौरवी वगैरे आहे, रोशन वगैरे आहे, ते तिकडे एन्जॉय करतायत, त्यांना जॉईन होऊया. बरोबर 1:45 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि पाठीमागे जर पाहिलं तर आपली सर्व मंडळी जी आहे ते परतीच्या प्रवासाला निघालेली आहे, म्हणजे घरी जायला निघालेली आहे. बरोबर 2.5 ते पाऊण तास आपण ह्या जंगलामध्ये घालवलेला आहे. एकंदरीत पावसाचं वातावरण आहे, थोडासा पाऊस देखील पडला, मुलं खूप खुश झाली. ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून मुलांनी चांगल्या प्रकारे एन्जॉय करून अनुभवलेल्या आहेत. इकडे जर मागे पाहिलं तर बघा सगळेजण भिजलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि आपल्या कोकणी किशोर या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोताच मी याच ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बच्चे मंडळी बाय, गुड बाय. बाबू काय